भिवंडीमध्ये मानकोली भागामध्ये मुख्य जलवाहिनीची पाणी गळती बंद करणं याशिवाय अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात येणार आहे आणि त्यामुळे बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 या दरम्यान घोडबंदर रोडवरती लोकमान्य नगर आणि वर्तक नगर या ठिकाणी शिवाय साकेत ऋतुपार कारागृह परिसरामध्ये गांधीनगर रुस्तमजी आणि मुंब्रा आणि कळवा शहरातील काही भागात पाणी पुरवठा 12 तासांसाठी पूर्णतः बंद असणार आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय, त्यामुळे बहुतांश प्रकल्प ओसंडून वाहिले। मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि बाष्पीभवनाचा वेग वाढलाय, त्यामुळे गिरणाचा जलसाठा 33 तर हत्तूरचा जलसाठा 60% आलाय। यामुळे पाणी पुरवठ्यासाठी आता प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे। सोलापूर पंढरपूर शहरासाठी उजनीमधून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात येणारे मंगळवारी सकाळी 9 वाजता 1600 क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला जाईल। आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवला जाणार आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे। अमरावती शहरामध्ये दिवसाआड तर बडनेरा शहरामध्ये 3 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। काही ठिकाणी तर 8-8 दिवस पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यांसोबत नागरिकांना सोबत घेऊन आढावा बैठकही घेतली आहे। त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयावरती आदिवासी महिलांनी हंडा मोर्चा काढलेला आहे। भीषण पाणी टंचाईमुळे आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हामध्ये पायपीट करावी लागते। तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरती जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामं देखील अर्धवट असल्याचं बघायला मिळालेलं आहे। प्रशासन आता या हंडा मोर्चाची दखल घेतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। चाकणमध्ये याशिवाय शेजारील गावांना वाड्या बसताना गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे तोडगा काढण्यात ग्रामपंचायतींना अपयश येते, त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। गृहसंकुल आणि इतर रहिवाशांना खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ ओढावली आहे। सोलापूरकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। कुचननगर या भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। मैला मिश्रित आळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। तर पाणी साठवून ठेवल्यास डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे। सोलापूरमधील 2 शाळकरी मुलांच्या मृत्यूनंतर सोलापूर महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आलेली आहे। बाबू जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला। आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। 2400 घरातील 11,000हून अधिक नागरिकांच्या तपासण्या झाल्या। सर्वेक्षणामध्ये 80 ते 90 घरांमध्ये डेंग्यू प्रादुर्भाव असणाऱ्या अळ्या आढळलेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा आणि दोडामार्ग या तालुक्यामध्ये वादळाचा तडाखा दिसतोय। यामध्ये केळी, पपई, नाचणी आणि उन्हाळी शेतीचं मोठं नुकसान झालंय। लाखो रुपयांची हानी झालेली आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे। वीज वाहिन्यांवरती पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। गडचिरोलीमध्ये आदिवासी कार्यकारी संस्था देऊळगाव केंद्रावरती धान आणि बारदाना खरेदीमध्ये 1.5 कोटींचा घोटाळा झाला। प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सामरे यांनी या संदर्भात संबंधित केंद्रांचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावली। लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचंही सांगितलं। अकोल्यातल्या धामणे आणि बोरगाव वैराळे या गावांचा रस्ता खराब आहे, खड्डेमय झालेला आहे आणि त्यामुळे या गावातील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे। गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू असा इशारा सुद्धा एसटी आगारानं पत्राद्वारे ग्रामपंचायतीला दिला आहे। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सदागड हेटी गाव हे राज्यातील पहिलं आदिवासी सौर ग्राम झालेलं आहे। या गावामध्ये तब्बल 2400 युनिट सौर ऊर्जेची निर्मिती झालेली आहे। केवळ 20 दिवसांमध्ये सर्व बाधा दूर करून महावितरण कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनानं आदिवासी गावांमध्ये वीज बिल शून्य केलंय। रायगडच्या पेण तालुक्यातील वडमाळ आदिवासी वाडीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रस्ता मिळालाय। दुर्गम डोंगराळ भागामध्ये वसलेल्या या वाडीतील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल होत होते। या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने आंदोलनं, पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता रस्ता तयार झालाय। बोली नांदेड महामार्गावरती लक्झरी बसने पेट घेतला। या आगीमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही, मात्र देवदर्शनासाठी निघालेल्या या बसमध्ये प्रवाशांची लाखोंची रोकड जळून खाक झाली आहे। वसईमधून 11 कोटी 58 लाखांचे ड्रग्ज जप्त झालेले आहे। वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेश अपार्टमेंटच्या 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरून पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले। नायजेरियन व्यक्तीच्या मुसक्या आवळलेल्या आहे। वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे।
तर एका तरुणीनं आपल्याच मैत्रिणीच्या घरात चोरी केलेली आहे। कॉफीमध्ये मैत्रिणीला गुंगीचं औषध दिलं आणि घरातील 6 लाखांचे दागिने लंपास केले। पुण्यातील आंबेगाव भागातली ही घटना। या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी ऐश्वर्या गरड या 25 वर्षीय तरुणीला अटक केली आहे। पुण्यात गे डेटिंग ॲपचा वापर करून लोकांना गंडवणाऱ्या आणि लुटणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। या टोळीने आतापर्यंत 50हून अधिक तरुणांना फसवलंय। तर या प्रकरणी पोलिसांनी आता एकूण 4 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। कळंबच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणामध्ये मृत महिलेसह दोन्ही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले। हे मोबाईल पोलीस फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार आहे। मयत महिलेचा मोबाईल आरोपींनी घरात लपवून ठेवला होता। त्यांनी डिलीट केलेला डाटा देखील रिकव्हर केला जाणार आहे। नवी मुंबईच्या उल्बेमध्ये एका टॅक्सी चालकाची हत्या करण्यात आलेली आहे। तर घरामध्ये कुचलेल्या अवस्थेमध्ये टॅक्सी चालकाचा मृतदेह सापडलेला आहे। पोलीस तपासातून हत्याकांडाचं कारण समोर आलेलं आहे। मात्र वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्यानं संतप्त झालेल्या एका तरुणीनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं त्याची हत्या केली आहे। पोलिसांनी आरोपींना संगमनेरमधून अटक केली आहे। बंद घर असल्याची संधी साधत चोरटे हात साफ करत असतात आणि असाच प्रकार धुळे शहरामध्ये घडलेला आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर रात्री उकाडा वाटत असल्यानं झोपण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य घराच्या टेरेसवर गेले। यामुळे खाली घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी हात साफ केला। दागिन्यांसह रोख रक्कम देखील चोरून नेली। राज्यातील सर्व बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे। त्याचा परिणाम दरावरती दिसतोय। तर आल्याला उठाव जरी नसला तरी देखील वाढत्या आवकेमुळे आल्याचे भाव मागील 2 महिन्यांमध्ये निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत। सध्या आल्याचे भाव सरासरी 2000 ते 3000 प्रति क्विंटल इतके आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावरती अभिवादन कार्यक्रमाची तयारी केली जाते। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। यावेळी स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या घराण्यातील वारसांचा सन्मान होणार आहे। सेना दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील गौरव होणार आहे।